पाचोरा तालुक्यातील गोराखेडा येथे भरधाव कारने 4 ते 5 जणांना चिरडले असून अपघातानंतर भरधाव कारही पलटी झाली आहे। या भीषण अपघातात एका 16 वर्षीय विद्यार्थिनीसह 60 वर्षीय वृद्ध जागीच ठार झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले असून घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली आहे। याबाबत माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी 5:45 वाजायच्या दरम्यान शाळेतून मुले घरी येत असताना शेतातून शेतकरी शेतमजूर घरी येत असताना पाचोऱ्याकडून लाल कलरची स्विफ्ट डिझायर ही गाडी भरधाव वेगाने जळगावकडे जात असताना गोराखेडा गावाच्या जवळ या कारने चौघांना उडवले। या प्रसंगी पी.के. शिंदे शाळेत इयत्ता 9वीत शिक्षण घेणाऱ्या दुर्वा भागवत पाटील वय 15, ऋतुजा राजू भोईटे वय 15 ह्या सायकलवरून घराकडे येत होत्या, तर सुभाष रामा पाटील वय 60 व परशुराम दगा पाटील वय 52 या 4ही जणांना या कारने उडवले। या चौघांना चिरडत गावाजवळ ही कार थांबली। यात परशुराम पाटील यांना वाहनासह गाडीत अडकल्याने गाडी थांबली। अपघाताची ही घटना इतकी भीषण होती की काही कळण्याच्या आतच सुभाष दगा पाटील व दुर्वा भागवत पाटील हे जागीच ठार झाले। दरम्यान परशुराम पाटील यांना उपचारासाठी जळगावात हलवण्यात आले असून ऋतुजा राजू भोईटे ह्या मुलीला पाचोऱ्यात उपचार सुरू आहे।